नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील क्वेश्चन नंबर 6 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. आपल्याला इथे ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. पहा, ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी 4 रूल लक्षात ठेवायचे आहेत, तर आपल्याला ट्रूथ टेबल तयार करता येणार आहे. टी अँड टी असेल तरच आपण टी घेणार, अदरवाईज एफ. म्हणजे दोन्ही रिडिंग अँडमध्ये टीचे असतील तर आपण टी घेणार, असं जर नसेल तर आपण रिडिंग फॉल्स घेणार. टी अँड टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. ऑरसाठी दोन्ही एफ ऑर एफ असेल, ऑरसाठी दोन्ही एफ असेल तरच आपण एफ घेणार, अदरवाईज टी. टी देन एफ असेल, पहा देनचा रूल, पहिलं टी आणि दुसरं एफ, हे पहिलं टी पाहिजे दुसरं एफ पाहिजे तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही टी टी असेल तरी आपण टी घेणार, दोन्ही एफ एफ असेल तरी आपण टीच घेणार. पहा, हे 4 रूल लक्षात राहिले तर आपल्याला ट्रूथ टेबल तयार करता येतो. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत, त्यासाठी आपण 4 रो करणार. पहा, आपण सर्व एक्सरसाइज सॉल्व केलेले आहेत. सर्व एक्सरसाइजचं रिव्हिजन म्हणजे काय, मिसलेनियस एक्सरसाइज. येथे 2 टाईपचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे, टी एफ. पहा, नंतर हा कॉलम तयार करू आपण क्यू देन पीचा, ब्रॅकेटचे कॉलम करून घ्यायचे. क्यू देन पी. पहा, पहिला क्यू पाहिजे आपल्याला, दुसरा पी पाहिजे. म्हणजे इकडली रिडिंग टी पाहिजे, इकडली एफ पाहिजे, कारण देन आहे. देनसाठी पहिलं टी दुसरं एफ पाहिजे. इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू. बाकी ठिकाणी नाही आहे. इकडे टी असताना इकडे एफ नाही आहे, त्यामुळे अदर रिडिंग ट्रू येणार आहेत. पहा, हा कॉलम आहे आपल्याकडे पीचा. आता हा पण कॉलम आहे, दोघांचा आपण देन घेणार आहोत. म्हणजे पी देन क्यू देन पी. आधी पी आहे, इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे, कारण देन आहे. देनला आधी टी नंतर एफ असेल, पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा, इकडे टी असताना इकडे एफ नाही आहे, इकडे टी असताना इकडे एफ नाही आहे, त्यामुळे टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे सर्व रिडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. पहा, याप्रमाणे आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, याप्रमाणे पॅटर्न आहे, याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. येथे आर नाही आहे. आर जर असेल तर आपण 8 रो केले असते, कारण इथे 2च स्टेटमेंट असल्यामुळे आपण पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट असल्यामुळे आपण 4 रो केलेले आहेत. आणि 1 रो जास्त केलेला आहे, कारण ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. पहा, 1 2 3 4 5 रो आहेत. 1 रो यासाठी लागणार आहे, इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी, आणि 4 रो. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत, पी क्यू. येथे टी टी एफ एफ हे फिक्स आहे. 2 स्टेटमेंट असेल तर हे 2 कॉलम फिक्स असतात. टी टी एफ एफ पहिल्या कॉलममध्ये, इकडे टी एफ. पी आणि क्यूच्या रिडिंग लिहिल्यानंतर निगेशन रिडिंग लिहून घ्यायच्या. निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे. तो एक कॉलम करू आपण. निगेशन पीचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम. पीचं निगेशन टीला एफ करणार, एफ टीला एफ, एफला टी होईल आणि एफला टी होईल. निगेशन क्यू याचा अपोजिट करायचं आहे. टीचं एफ होईल, एफचं टी होईल, टीचं एफ आणि एफचं टी होईल. पहा, दोन्ही निगेशनचे केले. हा कॉलम करून घेऊ आपण, कारण हा कॉलम आहे आपल्याकडे, हा पण आहे. दोघांचा ऑर घेता येईल आपल्याला, बरोबर आहे. या ब्रॅकेटचा कॉलम करू आपण. निगेशन पी ऑर निगेशन क्यू, या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. पहा, दोन्ही एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. येथे दोन्ही एफ एफ असल्यामुळे आपण एफ रिडिंग घेतलेली आहे. पुन्हा दोन्ही एफ एफ कोठेच नाही आहे, त्यामुळे आपण टी घेतलेला आहे. पहा, हा कॉलम झाला आपल्याकडे. आता पी अँड क्यूचा कॉलम करू आपण. पी अँड क्यू हा कॉलम करू ब्रॅकेटचा, नंतर पुन्हा त्याचं निगेशन घेऊ आपण. पी अँड क्यू, पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम, या 2 कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी दोन्ही टी टी पाहिजे. पहा, दोन्ही टी टी असेल तरच टी घेणार आपण, अँडचा रूल.
अदरवाईज एफ, म्हणजे सर्व रीडिंग आपल्या फॉल्स मिळणार बाकीच्या. पी अँड क्यू हा कॉलम केला आपण, परंतु या कॉलमचं निगेशन घेऊ, म्हणजे निगेशन पी अँड क्यू. या कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन. टीला एफ करणार, एफला टी, एफला टी, एफला टी. आता हा पूर्ण कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर आहे, हा कॉलम आणि हा पण आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनचा रूल कोणता आहे, दोन्ही टी टी असेल तरी टी घेणार, दोन्ही एफ एफ असेल तरी टी घेणार आपण. या दोन कॉलममध्ये दोन्ही टी टी असेल, इथे काय लिहिणार आपण, पूर्ण पॅटर्न इथे लिहिणार. शेवटच्या कॉलममध्ये ज्याचा आपल्याला ट्रूथ टेबल काढायचा आहे तो पॅटर्न इथे शेवटच्या कॉलममध्ये येणार आहे, म्हणजे पूर्ण हा प्रॉब्लेम येथे येणार आहे. हा पॅटर्न येथे लिहिणार आपण. निगेशन पी और निगेशन क्यू याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला, निगेशन ऑफ पी अँड क्यू बरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम त्याचं डबल इम्प्लिकेशन, या दोन कॉलममध्ये एफ एफ असेल तरी आपण टी घेणार आणि दोन्ही टी टी असेल तरी आपण टी घेणार. एफ एफ आहे आपण टी घेणार, टी टी आहे तरी पण टीच डबल इम्प्लिकेशन, टी टी आहे टी, टी टी आहे टी घेणार आपण. रीडिंग अशा एका खाली एक लिहायच्या, म्हणजे छान दिसतात. एक रीडिंग येथे लिहिणार, एक येथे, एक येथे, असं नाही लिहायचं, एका खाली एक लिहायच्या, छान दिसतात. याप्रमाणे ट्रूथ टेबल येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3, पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू, पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. पी आणि क्यूचे कॉलम केल्यानंतर पी आणि क्यूचे निगेशन कॉलम करून घ्यायचे. निगेशन पीचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम. निगेशन पी याचं अपोजिट होईल, टीचं एफ होईल, एफ टी आणि टी. निगेशन क्यू या कॉलमचं निगेशन एफ टी. हे दोन्ही निगेशनचे कॉलम आहेत आपल्याकडे, म्हणजे ह्या दोघांचं अँड घेता येईल आपल्याला. याचं अँड घेऊ आपण आणि नंतर पुन्हा त्याचं निगेशन घेऊ. या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, एवढा ब्रॅकेट बरोबर आहे. अँड घ्यायचा आहे, अँडसाठी दोन्ही टी टी असेल तरच टी. निगेशन पी आणि निगेशन क्यू दोघांचं अँड घ्यायचं आहे, दोन्ही टी टी असेल तरच टी, दोन्ही टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम तयार केला आपण, याचं निगेशन, म्हणजे या कॉलमचं पुन्हा निगेशन, निगेशन पी अँड निगेशन क्यू. या कॉलमचं निगेशन, म्हणजे एफला टी होईल. या कॉलमचं निगेशन घेत आहोत, एफचं टी होईल, एफचं टी आणि टीला एफ होईल. हा पूर्ण कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. क्यूचा पण कॉलम आहे आपल्याकडे, हा कॉलम आणि हा कॉलम, या दोघांचं काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. या दोन कॉलममध्ये एफ एफ, फक्त सिक्वेन्स ही लक्षात ठेवायची, देनसाठी पहिलं टी दुसरं एफ, फक्त देनसाठी पहिलं टी पाहिजे दुसरं एफ पाहिजे. बाकीचे सारखेच आहेत, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण दोन्ही सारखे आहेत, दोन्ही सारखे, येथे दोन्ही सारखे, येथे दोन्ही सारखे आहेत. फक्त टी देन एफ असेल तरच एफ. आता पहा, या दोघांचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ पाहिजे तरच एफ येणार आहे. इथे दोन्ही एफ एफ आहेत तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे बाकीचे रीडिंग आपल्याला ट्रू मिळतील. इथे पूर्ण आपण हा पॅटर्न लिहिणार, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू, याचं ऑर घेतलं आहे आपण क्यू बरोबर. याप्रमाणे ट्रूथ टेबल येणार आहे. अशी मार्किंग नंतर करू नका, फक्त समजण्यासाठी आपण केलेली आहे. नेक्स्ट येथे असं इथे ट्रूथ टेबल असं लिहा, ट्रूथ टेबल. नेक्स्ट सब क्वेश्चन 4, पी क्यू आर तीन टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर
पी क्यू आणि आर. पहा 4 टाइम्स टी हे आपण पाहिलेलं आहे. 4 2 का 1 म्हणजे 4 टाइम्स टी येणार आहे. येथे 2 टाइम्स टी येईल आणि इथे 1 टाइम्स टी. पहा 4 टाइम्स एफ, येथे एफ एफ अल्टरनेट टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ अल्टरनेट. हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे इथे जास्त बेसिक सांगायची गरज नाही आहे. आता पहा निगेशन आहेत का? निगेशन आरचं आहे, तो कॉलम लगेच करून घेऊ आपण. निगेशन आर, या कॉलमचं निगेशन म्हणजे टीचं एफ होईल एफ टी टीचं एफ. आता पी अँड क्यू हा कॉलम करू आपण. पी अँड क्यू. अँडसाठी दोन्ही टी टी असेल, टी अँड टी असेल तरच आपण टी घेणार अँडसाठी. बरोबर आहे, असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. अँडसाठी दोन्ही टी टी पाहिजे. पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. बाकीचे रिडिंग फॉल्स. हा कॉलम केला आपण, त्याचं ऑर घेऊ आपण आर बरोबर. म्हणजे या कॉलमचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला आर या कॉलम बरोबर. पी अँड क्यू त्याचं ऑर घेऊ आपण आर बरोबर. ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ असेल तर एफ, दोन्ही एफ एफ आहे तरच एफ. बाकीचे रिडिंग टी येणार आहेत. हा पूर्ण कॉलम आपल्याकडे तयार झालेला आहे. निगेशन आरचा पण कॉलम आहे, पी अँड क्यूचा पण कॉलम आहे आपल्याकडे. आपण काय करू आता, निगेशन आर या कॉलमचं पी अँड क्यू बरोबर ऑर घेऊ. पहा निगेशन आर या कॉलमचं पी अँड क्यू बरोबर आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. पॅटर्न इथे लिहून घेऊ आपण. हा कॉलम आणि निगेशन आरचा कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ आहे एफ, दोन्ही एफ एफ असेल तर एफ, दोन्ही एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रिडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. पहा आता हा कॉलम म्हणजे हा पूर्ण कॉलम झालेला आहे आणि हा पण कॉलम आपण तयार केलेला आहे. बरोबर आहे, हा कॉलम. या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. दोन कॉलमचं अँड घेऊ म्हणजे पूर्ण पॅटर्न येथे येणार आहे. पहा पूर्ण पॅटर्न येथे लिहून घ्या. पी अँड क्यू याचं ऑर घ्यायचं आहे आर बरोबर, पुन्हा अँड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन आर ऑर पी अँड क्यू बरोबर. शेवटच्या कॉलममध्ये दिलेला पूर्ण पॅटर्न येणार आहे. अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही टी टी पाहिजे, दोन्ही टी टी असेल तरच टी, दोन्ही टी टी आहे तर टी, दोन्ही टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रिडिंग सर्व फॉल्स मिळणार आहेत. पहा याप्रमाणे ट्रूथ टेबल येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 5. पहा पी क्यू आर 3 टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू आरचे रिडिंग आपण येथे कॉपी पेस्ट केलेले आहेत. पहा या रिडिंग तुम्हाला लिहिता येतात. निगेशन पी आहे, फक्त निगेशन पीचंच आहे, बाकी स्टेटमेंटचं निगेशन नाही आहे. तो एक कॉलम करून घेऊ आपण. पीचं निगेशन करायचं आहे. पहा आता निगेशन पीचा कॉलम आहे आपल्याकडे, क्यूचा पण आहे. या दोन कॉलमचं ऑर घेऊ आपण. पहा ब्रॅकेट आपण आधी कॉलम करून घेऊ. निगेशन पी और क्यू या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ पाहिजे. एफ ऑर एफ असेल तरच एफ येणार आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. येथे एफ एफ आहे तर एफ येईल. एफ एफ आहे एफ. ऑर घ्यायचा आहे, अदरवाईज ट्रू. या दोन कॉलमच्या रिडिंग घेतल्या आपण. पहा एफ एफ आहे एफ घेतलेला आहे. एफ एफ एफ
अदरवाईज ट्रू. हा कॉलम केला. क्यू देन आरचा कॉलम करू. क्यूचा कॉलम आहे आपल्याकडे, आरचा पण कॉलम आहे, दोघांचा आपण देन घेऊ. देनसाठी रूल, पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे, तरच एफ. पहा क्यू देन आर, क्यूचा कॉलम, आरचा कॉलम. क्यूची रिडिंग आपल्याला टी पाहिजे आणि आरची एफ पाहिजे. टी देन एफ असेल तरच एफ, कारण देन घेत आहोत. टी देन एफ, टी देन एफ असेल तरच एफ. बरोबर आहे, टी देन एफ आहे, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम आहे आपल्याकडे क्यू अँड आरचा, हा पण कॉलम आहे, दोघांचा आपण आता अँड घेऊ, म्हणजे एवढा कॉलम तयार होईल आपल्याकडे. बरोबर आहे. निगेशन पी ऑर क्यू, हा कॉलम, त्याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला क्यू देन आर बरोबर. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी पाहिजे, दोन्ही टी अँड टी असेल तरच टी, दोन्ही टी टी असेल तरच टी. अँडसाठी टी टी आहे टी, अँडसाठी दोन्ही टी टी आहे तर टी येईल, दोन्ही टी टी असेल तर टी, दोन्ही टी टी आहे, दोन्ही टी टी आहे तरच टी येणार आहे, अदरवाईज एफ. बाकीच्या रिडिंग आपल्याला फॉल्स मिळणार आहेत. बरोबर आहे. टी टी आहे टी, येथे नाही, येथे नाही, येथे नाही, येथे आहे, दोन्ही टी टी आहे टी, कारण अँड घेत आहोत आपण. आता पूर्ण कॉलम आहे आपल्याकडे आणि पी देन आर, पी देन आरचा कॉलम आपल्याकडे आहे का? नाही. आता पी देन आरचा कॉलम करू आपण. पीचा कॉलम आहे आपल्याकडे आणि आरचा आहे, दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी पहिलं टी पाहिजे. पी देन आर आहे म्हणजे पीची रिडिंग आपल्याला टी पाहिजे आणि आरची रिडिंग आपल्याला एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तर एफ. बरोबर आहे. टी एफ येथे आहे तर ही रिडिंग फॉल्स येईल. तर या दोन कॉलममध्ये पी देन आर, टी एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम आहे आपल्याकडे पी देन आरचा आणि हा पण आहे, दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. हा कॉलम दोघांचं देन, म्हणजे पूर्ण पॅटर्न आपण येथे लिहिणार. हा पूर्ण पॅटर्न इथे लिहून घ्या. या दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे. देनसाठी पहिलं टी दुसरं एफ पाहिजे, पहिलं टी दुसरं एफ. या कॉलमचं आपल्याला टी पाहिजे आणि या कॉलमचं एफ पाहिजे. टी एफ आहे का? टी एफ, टी टी आहे, इकडे टी इकडे एफ पाहिजे, तसं नाही आहे कुठेच. टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, तसं नाही आहे कुठेच, अदरवाईज ट्रू. याप्रमाणे आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.